महानगरपालिकेच्या 42व्या वर्धापना दिनानिमित्त झालेल्या क्रिकेट सामन्यात मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या तुफान फटकेबाजीमुळे पत्रकार संघाने मनपा अधिकारी संघावर 50 धावांनी विजय मिळवला। या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दोन्ही संघाकडून खेळत पुन्हा तुफान फटकेबाजी केली आहे। आज मनपाच्या प्रांगणात पत्रकार संघाविरुद्ध मनपा अधिकारी संघ यांच्यात 8 षटकांचा सामना खेळण्यात आला। पत्रकार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली। सामन्याची सुरुवात मनपा आयुक्त आणि औरंगाबाद एक्सप्रेसचे पत्रकार सलीम भाई यांनी केली। सलीम भाई लवकरच धावबाद झाले। त्यानंतर MCN न्यूजचे प्रतिनिधी सतीश खरात आणि मनपा आयुक्त यांच्यात शतकीय भागीदारी झाली। मनपा आयुक्त यांच्या शतकीय खेळी आणि तुफान फटकेबाजीमुळे पत्रकार संघाने 191 धावांचा डोंगर उभा केला। या आव्हानाला उत्तर देण्यासाठी अधिकारी संघाकडून सामन्याची सुरुवात अतिरिक्त आयुक्त संतोष बावडे यांनी जोरदार फटकेबाजी करत केली, परंतु ते जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही। त्यानंतर मनपा आयुक्त यांनी पत्रकार संघाची गुलाबी रंगाची टी-शर्ट काढून अधिकारी संघाची पांढरी टी-शर्ट घालत अधिकारी संघातर्फे फलंदाजीसाठी उतरले। या संघाकडून सुद्धा ते तुफान फटकेबाजी करत होते, परंतु MCNचे प्रतिनिधी सतीश खरात यांच्या गोलंदाजीवर ते झेलबाद झाले आणि अधिकारी संघाच्या आशा संपल्या। अधिकारी संघ हा 141 धावांवर बाद झाला आणि पत्रकार संघाने हा सामना 50 रनने जिंकला। मनपा इतिहासात पत्रकार संघाचा आतापर्यंतची सर्वात मोठा विजय। या मॅचमध्ये शतकीय पारी खेळल्यामुळे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना मॅन ऑफ द मॅच तर चांगली गोलंदाजी केल्यामुळे बेस्ट बॉलर म्हणून अतिरिक्त आयुक्त संतोष वागळे यांना बेस्ट बॉलर तसेच MCN प्रतिनिधी सतीश खरात यांना बेस्ट ऑलराऊंडरची ट्रॉफी देण्यात आली। मनपा वर्तुळात पत्रकार संघावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। या प्रकारची अजून एक मॅच गरवारे स्टेडियमवर रंगणार आहे।